आज या ठिकाणी आमच्या हेब्बाळ ग्रामपंचायतची सन 2024-25 सालाची सामाजिक लता परिशोधना ग्रामसभा या ठिकाणी हेब्बाळ श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा उपस्थित सर्व गावच्या सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक नागरिक, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या लका परिषदेचे सर्व लकाधिकारी ज्या 2024-25 सालाचं वर्षामध्ये जे काही खर्च झालेले आहे त्या खर्चाचं जवळजवळ 7-8 दिवस त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी करून सगळं कागदपत्र, सगळं कॅशबुक, पासबुकाची प्रत्यक्ष पाहणी करून आणि ज्या ज्या ठिकाणी कामं केलेली आहेत एनआरजी मध्ये असू देत किंवा 50 फायनान्स मध्ये असू देत, रोडची कामं असू देत, गटरची कामं असू देत, ज्या काय कामं झालेली त्या कामाचं प्रत्यक्ष पाहणी त्याने या ठिकाणी केलेले आहे आणि याच्यामध्ये काय कमीपणा आहे, काय जास्त गेलंय, काय गेलंय, का कुठल्या गावाला काम झालं नाही, कुठे काम नसताना कुठे पैसे वगैरे काढले, ते तुमच्या लोकांच्या निदर्शनासाठी अनुसारी ही ग्रामसभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतंय। सन 2024-25 सालामध्ये जे आक्षेप प्लॅन प्रमाणे असते आणि ग्रामपंचायतीला जो निधी येतोय त्या निधीचं आक्षेप प्लॅन केलं जाते, त्या आक्षेप प्लॅन प्रमाणे आपापल्या वार्डामध्ये, आपापल्या गावामध्ये ती कामं वार्ड मेंबर, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायतचे पीडीओ यांनी त्यांच्या अध्यक्षतेच्या अधिपत्याखाली करत असतात। नंतर चुकीन कुठं बाबा काम कमी झालं असेल आणि तिथं जर पैसे जास्त काढलेले असेल तर त्यांनी पूर्ण मेजरमेंट प्रमाणे, फूट प्रमाणे, स्क्वेअर प्रमाणे त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि कुठे कुठेवर आलेला असेल त्यांनी ह्या ठिकाणी वाचन करतात। पहिला आम्ही या ठिकाणी सन 2024-25 सालाचं कामाचं वर्णन म्हणजे कुठल्या गावाला किती कामं आहेत, काय झाले त्याचे या ठिकाणी वाचन होणार आहे आणि ते वाचन झाल्यानंतर आपल्या वाड्यामध्ये जर हे कामं भेटलं असेल ते काम बरोबर झालं आहे की नाही, त्या कामाचे पैसे मिळाले आहे की नाही आणि पैसे मिळाले पण ते काम योग्य झालं का अयोग्य झालंय हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आता या ठिकाणी या कामाचं वाचन आहे कामगारी सर नाही होते सर कामगारी आता एक मिनिटामध्ये आपल्या राज्य सरकारच्या वतीनं आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायतीच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी नाडगीत होईल किंवा नाडगीत सर्वांनी शांतताने उभं राहून ऐकावं असं मी तुम्हाला कळकळीने म्हणतो।
प्रभागामध्ये जी कामं झाली आहेत ते कामाचं वाचन करू. ಶಾಲೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಡವರ ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿಯ ಹಳದಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಖ್ಯೆಯ 602/74ಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಹಿ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಸದರಿ ಮೊತ್ತವನ್ನು ಆಕ್ಷೇಪಣೆಗಿಡಲು ಶಿಫಾರಸು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಆಕ್ಷೇಪಣೆ ಮೊತ್ತ 4,13,842. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಶ್ರೀ ಆನಂದ್ ಗಿಂಗೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಶ್ರೀ ರವೀಂದ್ರ ಬಾಳಾರು ಸುಧಾರ್, ವಿಡಿಯೋ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸಹಿ ಮಾಡಿಸಿ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲನೆಗೆ ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಸದರಿ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಕೈ ಬಿಡಬಹುದಾಗಿದೆ. ಅಡಾಕ್ ಸಭೆ ದಿನಾಂಕ 4/3/2025 ಅಂತೆ ನವಗ್ರಾಮದ ಸಹಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಅಳವಡಿಸಿದ್ದು ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿ ಅಳತೆ ಪುಸ್ತಕ ಸಂಖ್ಯೆ 602 ಸಂಖ್ಯೆ 79 9ರಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಹಿ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಸದರಿ ಮೊತ್ತವನ್ನು ಆಕ್ಷೇಪಣೆಗೆ ಇಡಲು ಶಿಫಾರಸು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸದರಿ ವಿಡಿಯೋ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸಹಿ ಮಾಡಿಸಿ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲನೆಗೆ ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಸದರಿ ಕಾರಣ ಸದರಿ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಕೈ ಬಿಡಬಹುದಾಗಿದೆ. ಅಡಾಕ್ ಸಭೆ 4/3/2025 ಸದರಿ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಈಗಾಗಲೇ ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಪತ್ರವನ್ನು ನೀಡಿರುತ್ತಾರೆ. ತದನಂತರ ಸದರಿ ಫಲಾನುಭವಿ ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಅಡಾಕ್ ಸಭೆ ವಿಚಾರಿಸಿ ಸದರಿ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬಹುದಾಗಿದೆ. ಅಡಾಕ್ ಸಭೆ ದಿನಾಂಕ 9/2/2022 ಸದರಿ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಈಗಾಗಲೇ ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಕುರಿತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಪತ್ರ ನೀಡಿರುತ್ತಾರೆ. ತದನಂತರದಲ್ಲಿ ಸದರಿ ಫಲಾನುಭವಿಗೆ ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಅಡಾಕ್ ಸಭೆ ವಿಚಾರಿಸಿ ಸದರಿ ಪ್ರಕರಣ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ವಿದ್ಯಮಾನಗಳಲ್ಲಿ ಸಹಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲನೆಗೆ ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಸದರಿ ಪ್ರಕರಣ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಅಡಾಕ್ ಸಭೆ ದಿನಾಂಕ 4/3/2025 ನಾಮಫಲಕ ಕಾಮಗಾರಿ ಬದಲಾಗಿ ಸಾಮಗ್ರಿ ಸಂದಾಯ ಸದರಿ ಮೊತ್ತವನ್ನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಂಖ್ಯೆ 1 ಅಡಾಕ್ ಸಭೆ 18 माझं नमस्कार. माझं नाव मंजुनाथ करीम. आतापर्यंत त्यांनी नवीन काही वाचवलं नाही. ते काय आता पहिले अंपाळला होते म्हणून दिलेलं आहे. म्हटलं तर 2018 मध्ये आणि 2021-22 मध्ये कामगारीचं काय आणि ते त्याच्यामध्ये झालं नाही आणि ते थोडं कामाला गेलं नाही म्हणून ते टुटाली प्रकरण असतात. ते प्रकरण तालुका पंचायत अडाक समितीमध्ये बी म्हणून झालेले आहे. आता ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय ते थोडं 2 कामगारी ते मुक्तीदार कृषीमंडळाचं काय झालं सर त्या अंपाणामध्ये लोकांना त्यांनी लिहून दिलेले आहे. कृषी मंडळाचे त्यांनी असलं तर त्यांचं विचारलं तर
आढा कमिटीमध्ये क्लोज झालेला आहे. नाहीतर आम्ही आमच्या प्रमाणे ते आणि हे होतं ते प्रकरणाने वापस द्यायचं म्हणजे कृषी ही सभा सामाजिक लंका परिषद टाइम सभा राहायची आणि तेव्हा सर पहिले सांगताना सांगितलं ते सामाजिक नाही गावामध्ये डांगोराचं मारायला पाहिजे ना गावामध्ये पब्लिक व्हायला डांगोराचं मारायला पाहिजे का नको म्हणजे सूचना लोकांना पब्लिकला तुम्ही कवर त्यांना सांगितलं तुम्ही कवर त्यांना कळवलं मीटिंग केव्हा घेतो म्हणून त्याला सांगितलं एक मिनिट आता 2-3 वेळा झाल्या सर ते इथं लोक जमा म्हणून ते सभाचं डेट बोलावून घेत आले आणि आता आम्ही 2-3 दिवसांना पहिले मॅडमला फोन केला फोन करून विचारलं मग मॅडम डांगोरा मारायला पाहिजे का नको मीटिंग आहे आपण सांगायला पाहिजे की नको गावामध्ये सगळे लोकांना समजायला माणसं पाहिजे नको माणसं पाहिजे माझ्या सभेमध्ये तुमच्या मीटिंगला माणसं नसताना मीटिंग कसं करणार मीटिंग गावातल्या लोकांनी काय सुमारणार आहे चार लोकांनी काय सुमारणार आणि एक दिवस लेट ठेवला असतं तरी चांगलं असतं पब्लिकला कळायला पाहिजे meeting आहे. 2-3 वेळा मी मॅडमला पहिले आता 1 महिन्याच्या पुढे झाला ते सभा आधी संपूर्ण तेव्हापासून मी मॅडमला विचारलं मॅडम काय म्हटलं सोमवारच किंवा आम्हाला सोमवारच लोक असतात म्हणून मॅडमच सांगितलेलं नाही शुक्रवारी करूया म्हणजे मी आज बुधवार सोडा आज बुधवार म्हणून आज केला ते समजा तरी डांगोरा सकाळी तर मारायला पाहिजे का नको आज मीटिंग आहे म्हणून आज बाजारचा दिवस आज बाजारचा दिवस नाही तर नोटीस तर दिले म्हणून सांगायला मॅडम ते नोटीस आपण बोलतो म्हणलं तर नोटीस आपण सदस्य नाही घेऊन घेण्याबद्दल काही नाही त्याला डांगोरा तर मारायला पाहिजे का नको गावच्या लोकांना समजायला आणि इथं काय इथं म्हणून तुमचं ह्यांनी आहे का और मॅडम है मॅडम ने यार ये बंद रही सभे करायचं काय मित्र मेंबर या वेळेस सांगितलं मॅडम रात्री सांगितलं लोक तुम्ही कुणाला सांगितलं नाही कंपल्सरी पंचायतीचं मीटिंग आहे की नाही ग्राम मग तुम्ही गावामध्ये का नाही डांगोरा मारायला पाहिजे का नको काय 10 माणसांचं मीटिंग करतात ಐತಿ ಮಾಡೋಣ ಬೇಡ ಹೇಳಿ ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡೋಣ ಅಂದ್ರೆ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡ್ಬಿಡೋಣ ಏನು ಇದಾಗೋದಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬರೋಮೂ ಆಗಿಲ್ಲ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಹೇಳಿದ್ದೈತಿ ನಾನು ಸಾಮಾಜಿಕ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಕೆಲಸ ಹಳೇದು 24-25 ವರ್ಕ್ಗಳು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಆಗಿರ್ತಾವು ನೀವು ಆ ವರ್ಕ್ಗಳು ಆಗಿದಾವೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕನ್ಫರ್ಮೇಶನ್ ಹೇಳಿ ಅದು ಏನಾದ್ರು ಕಲ್ಪನೆ ಸಿಗ್ತಂದ್ರೆ ನೀವು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ತೆಗೆದ್ರೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡೋದಾಗುತ್ತೆ ಇದು ಒಂದೇ ವಿಷಯ ವಿಷಯ ಎಲ್ಲ मराठी विषय मराठी गावातले हे विषय आहेत की नाही वातावरण ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಮಾಡೋಣ ಸರ್ ನಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನತ್ತಿಲ್ಲ ಈಗ ಸಾಮಾಜಿಕ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ನೀವು ಸರ್ಕಾರ ಕೊಡಬೇಕಿಲ್ಲ ಸರ್ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡಿ तुम्ही पुढे घ्या म्हटलं तर घेतात नाहीतर तुम्ही पुढे घातला म्हटलं तर काढू आणि विषय आहे ना 2024-25 आणि 25 सालामध्ये झालेले उद्योग खात्री योजनेचा कामगारी आणि 15 हमखास योजनेमध्ये झालेले कामगारी आहेत ते आम्ही बघून आलेले आहेत आणि इथं आलेले कामगारी म्हटलं तर वैयक्तिक कामगारी म्हणतात सगळे मिळून 29 कामगारी आलेले आहेत त्याच्यामध्ये 10 कामगारी वैयक्तिक कामगारी आहेत म्हटलं तर होशिंग 90 दिवसचं NMR द्यायचा ते कामगारी आहेत
आणि उरलेले कामगार म्हटलं तर कालवे निर्माण करायचं आणि तळमध्ये माती काढायचं असं काम करायचं ते आणि दुसरं कामगारी म्हटलं तर इथं तुमच्या गावामध्ये काय CC रोड झालेला आहे तर ते काम करायचं ते तेवढंच आम्ही वाचवणार आहे त्याच्याबद्दल काय ते विचारत असतात ते विचारू शकतात आणि ते कामगार जे सामाजिक पद्धती आणि समर्पण असं दैवत चर्चा मार्गाला केलं होतो आणि दुसरा विषय काय ते हे संपलं की नंतर चर्चा करायला अवकाश करून हे करा म्हणून आम्ही विनंती करायला तुम्ही वाचवा म्हटलं तर पुढे घ्या म्हणलं तर घेत होता नाहीतर आणि तुम्ही कवा आणि जास्त लोक होतात म्हटलं तर तवा घ्या म्हणलं तर तवा घेता काय म्हटलं तर तुमच्या गावामध्ये दुपटचा व्हिडिओ डायरेक्ट व्हिडिओ काढायचा आहे आम्ही मी नियम साहेब आता माझा पुढचं ते जरा कुठले कामं झाले सर आम्ही कृषी दोन कृषी मोजले कोण कृषीवन ऐकलं नाही त्यांच्या फलांना यायला सांगा सर तेव्हापर्यंत आम्ही ते कृषीवनचं ट्रेनिंग करावं आता बघा सर ते तालुक्यातल्या निर्बंधित हे लक्कापूर ग्रामसभा आहे मला पहिलं सांगितलं एवढ्या परिस्थितीमध्ये ही काम पूर्ण करूया काय पुढे ढकलूया पुढे ढकलल्यानंतर तर पुढे घेऊया 1 तारीख दुसरी तारीख घेऊन येतात काय सुटूया नाहीतर हाय असेल तर प्रमाणे सर आम्ही कामाचं विश्लेषण वाचतो त्या कामाला किती खर्च झाला ती वस्तू वाचून एवढं दाखवा विषय कसा माहिती 2024-25 सालामध्ये NRG मध्ये काय कामं केलोय किती खर्च झालाय त्या कामाचं विश्लेषण थोडंच करावं समजा अमुक एक गटर काय असेल या गावामध्ये तो गटर 1 लाखाचा होता तिथे किती खर्च झाले एवढंच असतं बाकी काय नाही हा तालुका पंचायतनं अनिर्बंधित कामगारी आणि जिल्हा पंचायतनं अनिर्बंधित कामगारी म्हणून 6 कामगारी आलेले आहेत त्याच्यामध्ये सरकारी मराठी हिरिय प्राथमिक शाळा कारलगा शाळेमध्ये कट्ट्याचं पट्टडी आणि बेचावणी दुरुस्ती करायची ते समजलं जिल्हा पंचायत तालुका पंचायत मधून कारलगा शाळेसाठी छावणी दुरुस्ती करायला पैसे आलेले ते केलेलं आहे तेवढे पैसे खर्च झाले शाळाचं बेचावणी काढलेले आम्ही ते बघून आल्या ते कामगारी बेचावणी काढले म्हणजे जे काम केलेलं तसे त्याने आम्ही बघून आलोय ते काम त्यांचं ओके झालं त्यांचे पैसे पेड केले आणि MS
वेळेस जाड नावाच्या शाळा तर 2 कोटी पंचावन्न करायचं म्हणून ते तालुक्याचे कामगार येतात 4,70,000 रुपये खर्च केलं होतं ते बी 2 कोटीला पंचावन्न घातलं. ज्या नियमाला 2 शाळांचा छेद दुरुस्ती केलेली आहे काय आणि प्रत्यक्ष पाणी करून त्याचे फोटो बिटो सगळं आहे त्याचं एस्टिमेट सगळं ते टाकून सगळे आहे त्यांनी प्रत्यक्ष पाणी केले ते 2 शाळांचं काम झालेलं आहे 4 लाख किती तर 70,000 रुपये त्यांचं बिल पेड झालं. आणि एक तेच शाळामध्ये जाड नावाच्या शाळामध्ये ते आता दुसऱ्याकडे हे केलं सर 2 रूमच्या ते पहिल्याच्या शाळामध्ये दुसऱ्या 2 रूमचं मिरच्या आणि दुरुस्ती म्हणून कामगारी घेतलेले आहेत ते बी केलेले आहेत 1,12,000 रुपये खर्च केलेले आहेत हां सर. ते जाड नावाच्या कामगारी आहेत. हां सर. आणि जाड नावाच्या कामगारीचं 90,000 रुपये खर्च केलेले आहेत शाळेला तिथं मी कामगारी दिलेले आहेत आणि कारला गावामध्ये अंगणवाडी केंद्र 336 मध्ये अंगणवाडीच्या रिपेअरिंग करायच्या आणि एक म्हणी दुरुस्ती आणि स्टोअरमध्ये ते 1,80,000 रुपये कागदीच्या अंगणवाडी त्या अंगणवाडीला टाईल्स काढलेले आहेत किचन कट्टा दुरुस्ती केलेले आहेत त्याला 1,80,000 रुपये खर्च आले ते पण त्याचे फोटो बिटो सगळं एस्टिमेट सगळं ಗಣಪನ ಅದು ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತಿ ಫಂಡ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಫಂಡ್ ಹೇಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಹಾಂ ते आम्हाला आधीला दिलं ಅದೇ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ಸರ್ ಯಾವ ಫಂಡ್ शर्फीचा ग्रँड होतं तालुका पंचायत ग्रँड होतं दोन्ही मिळून 5 काम आहे. हा दोन्ही पण त्या ग्रँडमध्ये त्याच्या झालं नाही शर्फीचं काम हा ते काय 6 कामगार आहेत फक्त 6 कामांपैकी 6 कामं क्लिअर झाले 6 कामात झाले पद्धतीने काम नाही केले ते कामगारी पंचायतला काय नाही म्हणजे पंचायतचा संबंध आहे त्याला तालुक्याला संबंध फक्त आम्ही त्यांचं देखरेख करायचं आणि काम झाले काय एवढं बघायचं. पंचायत संबंध नाही तसं काही नाही सर तुमच्या ग्रामपंचायतमध्येच शाळा आहेत ते कशी पाणी शाळा करायचं वगैरे असतं. तालुका पंचायत जिल्हा पंचायत अनुदान म्हणून ते कर्मचारी काम करतात ते मी बघून आले. आता उद्योग खात्री योजनेचं कामगाराचं वाटत होतं ग्रामपंचायतच्या कामगारी 18 कामगारी आलेले आहेत त्याच्यामध्ये समुदाय कामगारी 9 आणि वैयक्तिक कामगारी 9 कामगारी आलेले आहेत सगळे मिळून आणि सामाजिक अरण्य इलाक्याच्या 10 कामगारी आलेले आहेत तोटगारिका इलाक्याच्या 1 कामगारी आलेले आहेत सगळे मिळून कुलीमतं 23,60,000 रुपये कुलीमतं आलेले आहेत आणि सामाजिक 15,40,000 रुपये सामाजिक आलेले आहेत सगळी मिळून 42 लाख पडलेले आहेत टोटल 29 बघा 28 कामाचं एनआरसी मध्ये 28 कामं केलेली आहेत त्या 28 कामामध्ये 42 लाख रुपये खर्च झाले त्याच्यामध्ये 10 कामं ग्रामपंचायत 11 कामं ग्रामपंचायतच्या 11 कामं ग्रामपंचायतीची आहेत ती एनआरसी मध्ये केलेली आहेत 10 कामगारी सामाजिक अरण्य इलाक्याचे आणि 10 कामाचे 10 हे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहेत ते कामगारी म्हणतात तर कामगारी नाही जातात एक आदेश नर्सरी पालन पोषण केलेले ससी पालन करून पंचायतीला डिस्पॅच केलेल्या आणि तोटगारिका इलाक्याचं 1 कामगारी झालेलं आहे गोपाळगावचं माळू अण्णाप्पा गुरव त्यांच्या शेतीपासून लक्ष्मण रवळू गुरव त्यांच्या शेतीकडे दोन्ही बाजू कथाचरणी म्हणून आलेल्या आहेत येणारची 4,01,000 रुपये खर्च केलेले आहेत नावागावचं सर्वे नंबर 112/1 मध्ये हरियाणाच्या सुतून बंधक निर्माण म्हणून 5,11,000 रुपये आणि 21-22 मध्ये शोभा लक्ष्मण बडसकर त्यांचं आवास योजनेमध्ये घर निर्माण करायचं 2,000 खर्च केलेलं आहे लक्ष्मी परशुराम अटाळीकर त्यांचं आवास योजनेमध्ये घर निर्माण करायचं 2,000 खर्च केलेलं आहे 21-22 मध्ये अंजना मुरलीधर चेन्नईवाडकर त्यांच्या
₹2,400 खर्च केलेला आहे आवास योजना. मलप्रभा निंगप्पा पाटील यांचा आवास योजनामध्ये घर निर्माण करायचं ₹8,300 खर्च केलेला आहे. विठ्ठल मादार लता विठ्ठल मादार त्यांचा आवास योजनेमध्ये घर निर्माण करायचं ₹10,500 खर्च केलेला आहे. रेणुका यल्लप्पा गाडी त्यांचं आवास योजनेचं घर निर्माण करायचं ₹2,500 खर्च केलेला आहे. अन्नपूर्णा रमेश चलवाडी त्यांचं आवास योजना ₹27,800 खर्च पडलेले आहे का. आणि हेब्बाळ निलवर्ती निंगप्पा त्यांच्या आवास योजनेमध्ये घर निर्माण करायचं ₹4,300 खर्च केले. हे कामगारांचं झालेले काय तर तुमचा अभिप्राय असला तर सांगू शकतो. आता जे वाचलं नाही आता घर बांधण्यासाठी म्हणजे सँक्शन झालेले घराचे एक नंबर त्यांचे बिल टोटल पेमेंट झाले. माझं 2 झाले, 9 झाले, कोणाचे 60 झाले, कोणाचे 20-25,000 रत्ना महादेव कांबळे त्यांच्या आवास योजनेमध्ये घर निर्माण करायचं ₹18,000 आहे. हेब्बाळगावच्या मुख्य रस्त्यापासून पिंपळकट्टेपर्यंत CC रस्ता निर्माण करायचा. हे आमच्या अवधीमध्ये ₹8,700 खर्च झाले. कारगावच्या मुख्य रस्त्यापासून भरपूर कृष्णा गाडी यांच्या घरापर्यंत CC रस्ता ₹6,900 खर्च झाले. कारगावला हट्टीगावचा रिक्षा नंबर 60 आणि 2 म्हणजे तळचं माती काढायचं म्हणायचं कारगावच्या ₹50,000 खर्च केलेला आहे का. हेब्बाळगावच्या रिक्षा नंबर 3 मध्ये म्हणायचं ₹6,00,000 खर्च केलेला आहे का. ते सर्वे नंबर 3 मध्ये ते त्याला मोठं आणि ते काय परत फ्लॅगचं काय कामगारी योजना ते ससी पालन करायचं सामान्य खर्च केलेलं आहे. ₹7,000 एक कामगारला, ₹21,000 एक कामगारला, ₹1,24,000 एक कामगारला, ₹1,80,000 एक कामगारला, ₹7,000 ते कामगारला, ₹1,20,000 एक कामगारला, ₹1,20,000 एक कामगारला आणि ₹1,80,000 एक कामगारला. असं म्हणून ते 10 कामगारीचं सामाजिक खर्च पडलेले आहे. सामाजिक कार्यालय आणि हेब्बाळगावच्या मुख्य रस्त्यापासून श्रीकांत नवळू घरापर्यंत CC रस्ता ₹3,03,000 खर्च पडलेले. हेब्बाळगावच्या जेवाट मंदिरपासून काही पंपवरगे CC रस्ते निर्माण करायचा. हेब्बाळगावच्या ₹3,30,000 खर्च पडलेले आणि 3 कामगार धन्यवाद कामगारांना एक कामगाराला ₹90,000, एक कामगाराला ₹13,000, एक कामगाराला ₹7,000 असं 3 कामगाराचं खर्च पडलेलं आहे. म्हणजे झालेल्या कामगाराचं तुम्ही विवरण सांगितलेलं आहे का. तुमचा काय तर अभिप्राय असेल तर सांगा. 2025 सालामध्ये NRDमध्ये जेवढी कामं झाली सगळ्या असू देत, सोशल फंडाचं काम असू देत किंवा ग्रामपंचायतीमध्ये केलेली कामं असू देत, त्या कामाचं त्यांनी वाटी केलं नाही. किती खर्च झालाय त्या खर्चाचं त्या कामाचे प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी हा ऑडिट केलेलं आहे. म्हणजे हिशोब केलेला आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर सांगा मला. गावातच माणसं कामाला गेल्याचं करतात आणि इथं म्हटलं तर काय
15 अंकाच्या योजनेमध्ये कामगारी आलेल्या 18 कामगारी आलेल्या आहेत. 8,50,000 रुपये कामगारला खर्च केलेला आहे आणि 18 वर्षाला 8,07,000 रुपये खर्च केलेले आहेत. सगळे मिळून 28 अंका सुधारणार. नावगाव गावचा चंद्रकांत मादार घराकडे एक सीडी म्हणून करायचं म्हणायचं 40,000 रुपये खर्च करायचे. कोटे करणार खर्च केले. नावागावच्या बळीराम पाटील घरापासून अरुण गावडे यांच्या घरापर्यंत जमीन म्हणून दिलेला कोटी 60,000 खर्च केलेला. नावागावच्या रत्नाबा मादार घरापासून बबन सुतार घरापर्यंत कोटी 90,000 रुपये खर्च केलेला. सारंगा आटीगावच्या पाटील घरापासून कृष्णा ठाकर घरापर्यंत कोटी म्हणून दिलेला 90,000 रुपये खर्च केलेला. सारंगा आटीगावच्या परशुराम पाटील घरापासून अप्पाळगावच्या मुख्य रस्त्यापासून घरापासून 90,000 रुपये खर्च केला. राजाराम एक सीडी निर्माण करायचा 50,000 रुपये खर्च केलेला आहे. अप्पाळगावच्या शशिकांत मंदार घराकडे एक सीडी निर्माण स्टार्टिंग शशिकांतच्या घराचं का नाव तिथे हे करतलं आहे नाव पहिलं नाव आलं ती आत्ता घालतं आहे कसं मॅडम
ते झालं काय नाही म्हणून तुम्ही इथे क्लॅरिफिकेशन करा म्हणजे आम्ही जर दोन आले येतात आणि काय केलं सर कोणाचे नावाने काम झालं नाही. ठीक आहे. आणि बिलचं काय झालं समजे SWM सिब्बंदीला पेमेंट केलेले येतात आणि पाणीचं ग्रामपंचायत सिब्बंदी वेतन केलेले येतात आणि बिजलीची पण सामग्री आणलेली येतात आणि बियाचं पाणीचं सामग्री खरेदी केलेल्या येतात असं याप्रमाणे जे 18 वर्षाचं पेमेंट केलेले आहे ग्रामपंचायतीने काय गावाच्या ಹಾಂ ಸರ್ ಹಾಂ ಹೇಳ ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಅವ್ರಿಗೆ ಇದಕ್ಕೆ ಕಳಿಸಿ ಸರ್ ನಾನು पुढे कामे केली आणि प्रोजेक्ट वगैरे औषध मध्ये पाईप ते कधी काय करायला होतं पाईप ಮಾರುತಿ ಆ್ಯಟ್ 2025 ಹಿಂಗೇನೋ ಐತೆ ವಾಟ್ಸಪ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ರಿಸೆಟ್ ಮಾಡಿ अन्नपूर्णा रमेश केलवानी त्यांनी काय करायचं ಕಸ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರದ್ದು ಆವಾಸನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನಪೂರ್ಣ ರಮೇಶ್ ಕೆಲವಾನಿ ಅವ್ರದ್ದು ಆವಾಸನೆ ಮಾಡಿ 5,500 ಆವಾಸ ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲೇನೂ ಅದರದ್ದು ಇಶ್ಯೂ ಆಗಿರುತ್ತೆ ಆಮೇಲೆ ನೀಲಾವತಿ ನಿಗಮ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಒಂದು 25 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಅಲ್ಲಿ ಆಧಾರವಿದೆ ಮತ್ತು ಇದು ಆವಾಸ ನಿಗಮವನ್ನು ಆಧಾರವಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನಾವು त्यांनी 12 वाजतापर्यंत तिथं काम करतात 12च्या नंतर त्यांच्या वैयक्तिक कामगार येतात तिथं गेले म्हणून विराम सांगितलं तर हे प्रमाणे ते रिपोर्ट थोडा म्हटलं तर आम्ही तिथं ते हात ठेवतात तुमच्या सभाच्या निर्णयावर नाहीतर ते वरती पाठवा म्हणतात तर वरती पाठवतात मध्यावरून वैयक्तिक कामगार त्यांच्या वैयक्तिक कामगार येतात ते तुमचं काय सभाचा निर्णय होता ते ते 2 आता नाव असले का नाही ते आमच्या पंचायत कामगार नाव करतात ते गव्हर्नमेंट सर्वंट नाही महिन्याला 5,000 रुपये अनुदान मिळते फक्त काम करायचे सकाळी 7 वाजता ते 12 काम करायचं असते मग 12 नंतर त्यांनी आपापली कामं करू शकतात त्यांना सरकारी घर मंजूर झाल्यामुळं त्यांना दुसरे लेबर मिळले नाही तिथे जाऊन 12 नंतर काम केलेलं आम्ही लेबर घेऊन त्यांना घातलेलं आहे ते त्यांनी वाचून दाखवलं आणि या सर्वेचा ಬೇರೆಯವರು ಯಾರು ಮಾತ್ರ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡಿಲ್ಲ सर अनेक तिथे पेमेंट करताना तिथे पेमेंट करताना मी काय समजलं ना ते गव्हर्नमेंट सर्वंट नाही
7 वाजता गव्हर्नमेंट समोर किती काम आहे कामगार येतो दुसरं की त्याच्यामध्ये दुसरं काम केलेलं नाही ते घराचं त्याचं वैयक्तिक काम आहे ಒಂದು ಮನೆಗೆ 30 ते घराचं त्यांचं मंजूर झालं त्यांचं वैयक्तिक काम आहे आमच्याकडे 7 ते 12 काम त्यांचं त्याप्रमाणे पेमेंट गव्हर्नमेंटने ठरलेलं आहे जे काही झालं पाहिजे ठरवलं ते काम झाल्यानंतर ते आपल्या घरचं काम करतात मग ते उद्या आम्ही पेमेंट त्यांच्या नावावर ठरलेलं आहे ते बरोबर आहे का चूक झाली त्यांनी ते सांगा तुम्ही सांगा म्हणते ते ಈಗ ಮನೆಗೆ आणि इतर आणि डबल व्यापार म्हणून तुमच्या गावामध्ये असलेल्या लोकांची एक एक कुटुंबाचा 2-2 व्यापार झालेले आहे सर ते बी मॅडम काय सांगितलं आम्ही ते पंचायतला डिलीट करायला त्याच्या म्हणून सांगितलं सर त्याप्रमाणे ते रिपोर्ट पाठवा म्हणलं तर रिपोर्ट पाठवत असतात नाही तर इतर सोडा म्हणलं तर इतर तुमच्या तीर्मानाद्वारे आम्ही हे करतो इतर जे काम करायचं लोकांचे नाही साहेब पहिला नवीन करताना फॅमिलीचं सगळं मिळून केलेलं त्यांनी आत्ता डिवाइड झाले त्यांचा फॅमिली आणि माझं रेशन कार्ड वेगळं झालंय माझं नवीन करून द्या म्हणून आत्ता आले पहिलाचं पण त्यांचं नाव दिसायलंय आत्ताचं पण दिसायलंय ते आम्ही काय सांगितलं त्यांना पहिलाचं जुनं आहे काय नाही ते डिलीट करायला पडतो आत्ताचं नवीन आहे नाही ते चालू राहू म्हणून सांगितलं एवढंच आणि काही नाही त्याच्यामध्ये पेमेंट केलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं तर आम्ही पेमेंट झालं नाही पेमेंट झालं तर ते एक जॉबचं तुम्ही पहिला मोठे कुटुंब झाल्यानंतर पहिला एकत्र 7-8 सदस्य होती जसं जसे त्याची रेशन कार्ड डिवाइड झाले तसं त्याने सेपरेट जॉब कार्ड ते आम्ही थोड्याची कॅन्सलसाठी पाठवलेलं आहे आता गव्हर्नमेंट कवा कसं करतात त्याच्यावर होते तोपर्यंत आम्ही ह्या लेबर लोकांना धरू शकत नाही तो कामाला येतो म्हणून धरू शकत नाही त्यासाठी ते कामाला गेलं त्याच्यासाठी ते पेमेंट होऊ शकत नाही डबल जॉब कार्ड आहे तर पेमेंट कोणाचं झालं नाही डबल याच्यामध्ये कॅन्सल तर पाठवलेलं आहे आतापर्यंत सामाजिक प्रक्रियामध्ये ही सामाजिक रक्षा प्रोसिजर जी आहे काय दर वर्षाला होते प्रत्येक वर्षाचं यांचे समारोह ऑडिट होते ऑडिट म्हणजे कसं प्रत्येक कागदपत्राची त्यांनी प्रत्यक्ष पाणी करतात जे आम्ही खर्च केलो त्याचं पैचा हिशोब त्यांनी घेतात आणि ते पैचा हिशोब आम्ही त्यांना आवश्यक प्रमाणे दाखवला पाहिजे सगळं कागदपत्र दाखवलं पाहिजे कॅश बुक दाखवलं पाहिजे पासबुक दाखवलं सगळं दाखवलं पाहिजे त्यांच्यात काय जर फरक आला तर ते त्यांनी वाचवल्यानंतर तर त्याच्यामध्ये काय अचानक कुठे एक 100 रुपये ठेवले म्हणजे 100 रुपये खर्च झाला तर का झालं ते मोठे जाते तर त्याच्याशी क्लिअरेशन आम्ही ते ज्ञान द्यायला पाहिजे असं काय आमच्या पंचायत कुठे झालेलं नाही फक्त 2-3 जॉब कार्ड आहेत तिने कॅन्सलसाठी पाठवलं त्या कुटुंबाचं त्यांच्याला 1 रुपया मी पेमेंट केलेलं नाही डबल झालं ते माहिती आहे पण 2024-25 सालाचा जो एनआरजी मध्ये 50 महिन्यामध्ये जो भी खर्च झालेला आहे आणि त्याच्या लेखाजोखा त्यांनी प्रत्यक्ष पाणी तुमच्या कामाची पाणी करून टेप घालून ते किती जाडी आहे किती लांबी आहे किती रुंदी आहे सगळं प्रत्यक्ष पाणी करून करेक्ट फायलिंग फोटो सहित त्याने प्रत्यक्ष पाणी करून ते करेक्ट केलेलं आहे आणि तसा रिपोर्ट त्याने तयार करून वरती पाठवणार आहे तो रिपोर्ट वरती पाठवण्याच्या अगोदर गावच्या समोर काढण्याचं ते काम बरोबर झालं की नाही हे लोकांना सांगायला पाहिजे म्हणून ही सभाची आयोजन करण्यात येत आहे तेव्हा त्यांनी सगळं पाठवलेलं आहे त्यांनी हिशोब केलेला आहे सगळं केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते वाचून दाखवलेलं आहे त्याच्यात वाचून दाखवलं त्यांनी 2024 पूर्ण हिशोब वाचून दाखवलं त्याच्यात बद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल तर 2 मिनिटांमध्ये ते बोला म्हणतात नाहीतर सभा समाप्त
सभा ग्रामसभा ही सामान्य सभा लई सभा ठेवलेल्या असतात फक्त ही सभा 2024-25 सालामध्ये जी कामं झाली त्याच्यावरती चर्चा करायची त्याच्यावरती नाही आणि स्पेशल वार्ड सभा जी ग्रामसभा असते का नाही ते सगळे विषय त्या याच्यामध्ये येतात त्या विषयामध्ये ते विचारले आम्ही ते आता दिल्यानंतर त्याचं सांगितलं होते. कुठला आता ते शाळेची पोरं आमच्या तिथे गाड्या थांबत नाही त्याच्यात अर्ज दिले होते. मॅडम बोर्ड ऐका बोर्ड हा ऐका सांगतो काका बोर्डला आमच्या अध्यक्षांचे भाऊ आहे त्या बोर्डचं